नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी मनोजच्या वागण्यामुळे खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि ती विचारात मग्न असते. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीला विचारायला लागते की काय गं, कुठे हरवली आहेस? त्यावर वल्लरी काहीच उत्तर देत नाही. तेव्हा प्रेरणा परत गणपतीमध्ये काय तयारी करायची त्याची चर्चा करायला लागते आणि म्हणते की मी एक लिस्ट काढून देते सगळ्या गोष्टींची, म्हणजे आपल्यासाठी सोपं जाईल. तेव्हा आता तेजा म्हणते मी काय म्हणते, आपल्या घराजवळचं जे ढोल ताशांचं जे पथक आहे ना, तर ते अजिबात मागवायचं नाही. मी पुण्यावरूनच ढोल ताशांचं पथक मागवणार आणि तेच आपल्या इथे वाजणार. मात्र वल्लरीचं तेजाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती अजूनही विचारात मग्नच असते. तेव्हा आता तेजससुद्धा आश्चर्याने वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी अगं कुठे हरवली आहेस? सगळं ठीक आहे ना? तेव्हा वल्लरी लगेचच म्हणते की नाही, या सगळ्याचाच विचार करत होते मी. तुम्ही कॉफी घ्या ना, थंड होईल. आणि परत ती या गप्पा मारायला लागतात. आता वल्लरी परत मनातच म्हणायला लागते की बाप्पा, माझ्या घरावर कुठलं संकट तर येणार नाही ना? भरत सोनवणे केसमध्ये यांचा काहीही दोष नसू देत. तर दुसरीकडे आता नानावटी सर मनोजला विचारायला लागतात की काय झालं, असं अर्जंटली बोलावून का घेतलेस तू मला? यावर आता मनोज म्हणायला लागतो की सांगतो ना सर. आता मनोज ज्वाला शेठ आणि दक्षित सरांची ओळख करून देत म्हणतो की सर, हे मौसमी केमिकल्सचे मालक आणि हे त्या कंपनीचे मॅनेजर आहेत. आणि तो पुढे सांगायला लागतो की एक महत्त्वाच्या विषयावर बोलायला आम्ही तुम्हाला इथे बोलावलं. यावर आता नानावटी सर म्हणतात की ते वाटलं इथलं वातावरण बघून. तेव्हा मनोज जरा टेन्शनमध्ये येतो आणि परत अडखळत म्हणायला लागतो की सर, एक रिक्वेस्ट करायची होती. सर मनोजकडे आता बघायला लागतात. यावर मनोज म्हणतो की तुम्ही भरत सोनवणेची केस घेऊ नका. तेव्हा नानावटी सर खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. आता ज्वाला शेठ मनोजला म्हणतात की मनोज भाई, आपण कोण आहोत यांना थांबवणारं? आणि परत ते नानावटी सरांना म्हणतात की नानावटी साहेब, जर तुम्हाला ही केस घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. यावर आता दक्षित सर म्हणतात तुम्हाला केस घ्यायची असेल ना तर घेऊ शकता, पण तुम्हाला आमच्याकडून करावं लागेल काम. म्हणजे कोर्टाच्या आत असताना तुम्ही त्यांचे वकील असणार आणि बाहेर आल्यावर आमचे वकील असणार. म्हणजे आमच्या कंपनीवर कुठलीही इन्क्वायरी बसणार नाही. यासाठी तुम्ही अपील करू नका. निकाल आमचा असेल आणि फीज तुमची. आता हे सगळं नानावटी सर खूप शांतपणे ऐकून घेत असतात आणि ते आता म्हणतात की छान, म्हणजे मला वाटलं ते तसंच आहे तर. आणि विचारायला लागतात की तुम्ही तिघांनी मिळून काही? तेव्हा लगेचच मनोज घाबरत म्हणायला लागतो की नाही सर, यात आमची काहीही चूक नाही. तेव्हा नानावटी सर मनोजला म्हणतात की मनोज, तू मला इथे सेटलमेंटसाठी बोलवलं आहे, हे वल्लरीला माहिती आहे का? यावर आता मनोजला थोडं लाजल्यासारखं होतं आणि तो खाली मान घालत म्हणायला लागतो की नाही सर, तुम्ही वल्लरीला प्लीज याबद्दल काही सांगू नका. तिला या केसपासून लांब ठेवा. तेव्हा नानावटी सर खूप शॉक होतात आणि रागातच मनोजला म्हणायला लागतात की मनोज, तुला ही माहिती असायला पाहिजे की मी एक प्रामाणिक वकील आहे. तुझ्या पैशाने तू मला मॅनेज नाही करू शकत. आणि आता ते मनोजला म्हणायला लागतात की मला खूप त्रास होतो आहे, म्हणून तू मला प्राईज देण्याचा प्रयत्न करून माझा अपमान केला आहेस मनोज. मी तुला कधीच माफ करणार नाही. असं म्हणतच नानावटी सर आता तिथून रागातच निघून जायला लागतात. आता मनोज त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र नानावटी सर मनोजचं काही ऐकायला तयार नसतात. आता मनोज नानावटी सरांच्या पाठीपाठी जातो आणि म्हणायला लागतो की प्लीज सर, एकदा माझं ऐकून घ्या. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर ही केस खूप प्रॉब्लेम होईल हो. तेव्हा नानावटी सर मनोजला म्हणतात की मनोज, माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त मी महत्त्व देतो माझ्या कामाला आणि ते मी प्रामाणिकपणे करतो. मी ही केस घेणार की नाही हे मला माहिती नाही आहे, पण जर मी ही केस घेतली ना तर लक्षात ठेवा, तर माझ्या अशिलाला मी न्याय देण्याचाच प्रयत्न करेन. असं म्हणत ते मनोजला आता चेतावणी देऊन तिथून निघून जातात. मनोज मात्र इकडे आता चांगलाच घाबरलेला असतो. तेव्हा दक्षित सर मनोजला म्हणायला लागतात की मनोज, नानावटी सरांना तू चांगल्या प्रकारे हँडल करायला पाहिजे होतं. आता तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास होणार. आता ज्वाला शेठसुद्धा तिथे येतात आणि ते मनोजला म्हणतात की मनोज, जा आणि कन्व्हिन्स कर नानावटी सरांना आणि त्यांना आपल्याकडे फिरव कसंही करून. तेव्हा मनोज जरा टेन्शनमध्ये येतो. आता इकडे आपण पाहतो की प्रेरणा वल्लरीला सांगत असते की आपल्या बाप्पाला आणण्यासाठी आपल्याला एक सुंदर असं वस्त्र लागेल बाप्पाला झाकण्यासाठी. तेव्हा आता तेजा आश्चर्याने विचारते की 1 मिनिट, पण आपल्या बाप्पाला असं झाकून का आणायचं? आपला बाप्पा आहे ना, तर त्याला असं आयटीत मिरवत आणायचं वाजत गाजत. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते, अगं तेजा, तो आपला बाप्पा आहे ना, म्हणून तो खूप सुंदर दिसत असतो ना, तर त्याला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून आपण त्याला झाकून आणायचं. यावर आता वल्लरी विचारते, पण प्रेरणाताई, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या बाप्पाला नजर का बरं लागेल?
तेव्हा आता प्रेरणा सांगते की कसं आहे ना वल्लरी, बाप्पा प्राणप्रतिष्ठेनंतर होतो, आधी ती मूर्ती असते ना. आणि ती पुढे म्हणते की आजकाल दृष्ट लागायचीच असेल ना तर ती कुणालाही लागते. तेव्हा वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं प्रेरणाताई. तितक्यात आता वल्लरीचा फोन वाजायला लागतो. तेव्हा वल्लरी फोनकडे बघत असते, बघत म्हणते की 1 मिनिट अर्जंट फोन आहे, मला अटेंड करावाच लागेल. आणि ती असं म्हणतच आता ती थोडंसं बाजूला जाऊन नानावटी सरांचा फोन रिसीव करते. आता नानावटी सर इकडे खूपच हायपर झालेले असतात आणि ते वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी, मी आता एवढंच सांगू शकतो की मी भरत सोनवणेची केस नाही घेऊ शकणार आहे. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि विचारायला लागते की पण काय झालं आहे सर. तितक्यात आता तिथे मनोज येतो आणि नानावटी सरांना म्हणायला लागतो की सर प्लीज ऐका ना. तेव्हा आता मनोजचा आवाज ऐकून वल्लरी आश्चर्याने म्हणायला लागते की हा तर यांचा आवाज आहे ना. आता नानावटी सर वल्लरीला सांगायला लागतात की वल्लरी, मी काय सांगू, मनोज किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकला आहे ते. तेव्हा वल्लरी खूप घाबरून जाते आणि नानावटी सरांना विचारायला लागते की सर प्लीज मला सांगा की हे तुम्हाला भेटायला आलेत का. तेव्हा नानावटी सर काहीच उत्तर देत नाहीत. तेव्हा आता वल्लरी परत विचारायला लागते की सर प्लीज मला सांगा, तुम्ही यांना भेटायला गेलात का. आता हे ऐकून नानावटी सर खूपच चिडतात आणि वल्लरीला म्हणतात की काय बोलतेस, मी कशाला जाईन त्याला भेटायला. असं म्हणून नानावटी सर आता फोन ठेवून देतात. तर इकडे वल्लरी मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे मनोज नानावटी सरांना रिक्वेस्ट करायला लागतो की सर प्लीज ऐका ना. तेव्हा नानावटी सर मनोजकडे खूप रागाने बघायला लागतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे वल्लरीसुद्धा आता नानावटी सरांना इतकं चिडलेलं बघून म्हणायला लागते की फोन कट केला सरांनी, आणि नानावटी सर माझ्यावरती इतके का चिडले असतील, आणि मागून आलेला आवाज नक्की यांचाच होता का. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की वल्लरी, अगं काय आहे, फोन होतंय की नाही तुझा, लवकर ये, अजून खूप डिस्कशन बाकी आहे. तर आता यानंतर आपण पाहतो की पुष्पा इंदुताई आणि महेंद्रला म्हणत असते की सध्या आपल्या भाजीपाल्याचा धंदा खूपच जोरदार चालू आहे, पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही बरं का. तेव्हा आता महेंद्र म्हणतो की हो ना, मी सुद्धा हाच विचार करतोय, जर का आपला ताजा ताजा भाजीपाला लोकांना घरपोच देता आला ना तर आपल्या बिझनेसमध्ये मस्त वाढ करता येईल. तेव्हा इंदुताई खुश होत म्हणतात की मह्या, असंच मन लावून काम करा, म्हणजे तू सुद्धा मनासारखा लखपती होशील. तेव्हा आता पुष्पाला खूपच राग येतो आणि ती इंदुताईंना म्हणते की झालं, फक्त इकडे तिकडे तो मन्या सारखं आपली त्याची तुलना करणं गरजेचं आहे का यांच्याशी, आवडत्या लेखाचं नाव घेऊन झालं. तेव्हा आता इंदुताई घाबरतच म्हणायला लागतात की पुष्पा, मी अगं ते आपल्या मह्यासाठी चांगलंच सांगत होते. तेव्हा पुष्पा म्हणते की चांगलं सांगता ना, मग त्या मण्याचं नाव घेतलं पाहिजे का, मला नाही आवडत अजिबात. तितक्यात आता डोरबेल वाजते. तेव्हा इंदुताई जाऊन आता दरवाजा उघडतात. तर समोर दौलत सोनवणे आणि त्यांची सून सानिका आलेले असतात आणि वल्लरीताई आहेत का घरात असं विचारायला लागतात. तेव्हा आता इंदुताई सांगायला लागतात की वल्लरी नाही आहे. तेव्हा आता लगेचच आपली पुष्पा येते आणि म्हणते की ऑफिसला गेलेत त्या, तर काय काम होतं का तुमचं त्यांच्याकडे असं म्हणत. आता पुष्पा त्या दोघांनाही आतमध्ये बोलवते. आता ते दोघेही आतमध्ये येतात. तेव्हा सानिका विचारायला लागते की ताई सांगा ना, वल्लरी मॅडम कुठे आहेत, आमचं खूप महत्त्वाचं काम आहे हो त्यांच्याकडे. तेव्हा आता पुष्पा म्हणायला लागते की हो, पण काय काम आहे ते तरी सांगा. तेव्हा दौलत सोनवणे सांगायला लागतात की माझ्या पोराची केस आहे, तर ताईने आम्हाला नानावटी सरांकडे पाठवलं होतं, पण आता ते सुद्धा नाही म्हणाले केस घ्यायला. आता तर शहरातले एकसुद्धा वकील केस घ्यायला तयार नाहीत. आम्हाला फक्त वल्लरीताईच मदत करू शकतात, त्याच आमची केस घेऊ शकतात. करतील का त्या मदत, होतील का त्या तयार. तेव्हा लगेचच आता इंदुताई म्हणायला लागतात की हो, घेईल ना ती केस. तेव्हा आता लगेच पुष्पा इंदुताईंना थांबवत म्हणते की कशा घेतील त्या केस. आणि ती दौलत सोनवणे आणि त्यांच्या सोनेला सांगायला लागते की काय आहे ना त्यांचं, त्या अशा छोट्या मोठ्या केस नाही घेत, त्या मोठ्या मोठ्या केसेस घेतात. तेव्हा सानिका हात जोडत म्हणायला लागते की आम्ही खूप आशेनं आलो होतो. तेव्हा आता पुष्पा म्हणते की म्हणजे भेटतील त्या, पण कसं आहे ना, त्यांची जी फी असते ना आणि जे काही ठरेल त्याच्यावर 5,000 रुपये जास्तीचे द्यावे लागतात त्यांना, मग कन्फर्म त्या केस घेतात. तेव्हा आता दौलत सोनवणे आणि सानिका एकमेकांकडे बघायला लागतात. आता सानिका तिच्या पर्समधील काही पैसे काढत इंदुताईंना द्यायला लागते. आता पैसे घेण्यासाठी इंदुताई लगेचच हात पुढे करतात. तेव्हा लगेचच पुष्पा ते पैसे स्वतःकडे घेते आणि म्हणायला लागते की मी ठेवते ना, काय आहे, त्यांचं वय झाले ना आता. तेव्हा आता दौलत सोनवणे आणि सानिका दोघेही हात जोडून सांगायला लागतात की आठवणीने
वल्लरी ताईंना तेवढं सांगा आमची केस घ्यायला, त्यांना लवकरात लवकर तयार करा. तेव्हा आता इंदुताई म्हणतात की हो पोरी, काळजी नको करूस, आम्ही सांगतो वल्लरीला. तेव्हा सानिका आणि दौलत सोनवणे आता तिथून निघून जातात. आता पैसे बघून पुष्पा मात्र इकडे खूपच खुश झालेली असते आणि ती पैसे मोजायला लागते. तेव्हा आता इंदुताई पुष्पाला म्हणायला लागतात की पुष्पा ते पैसे. तेव्हा पुष्पा लगेचच इंदुताईंना म्हणते की जावा बसा तिथे, चला सुरू करा, राम नाम सुरू करा. तर दुसरीकडे आता मनोज ज्वालाशेठला म्हणत असतो की आपण कितीही प्रयत्न केले ना तरीही नानावटी सर काही आपल्याकडून काम करायला तयार नाही होणार. तेव्हा ज्वालाशेठ म्हणतो की मग तर खूपच कठीण झालं. आता या नानावटी सरांना आपल्या बाजूला करून घेण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आता दक्षित सरसुद्धा म्हणतात की मनोज खरं तर ही एवढी मोठी केस नव्हतीच, पण तुझ्या त्या वल्लरीने पोस्टमॉर्टम रिपोर्टची डिमांड केली ना म्हणून हे सगळं झालं. ही केस बाहेरच्या बाहेर कधीच मिटली असती. तेव्हा मनोज म्हणतो की एक मिनिट, मग यामध्ये वल्लरीचा काय दोष आहे? तुमच्या निष्काळजीपणामुळे झालं हे सगळं. मी तुम्हाला 100 वेळा बोलत होतो की त्या मशिनरीज बदला आधी. आता त्यामध्ये जे काही झालं आहे ना त्यात माझी आणि वल्लरीची काहीही चूक नाही आहे असं म्हणून आता मनोज तिथून जायला लागतो. तेव्हा ज्वालाशेठ मनोजच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि त्याला म्हणतो की हे बघ, जे झालं ते झालं. आता काय करायचं, हे दौलत सोनवणे आणि ही वल्लरी आहे ना त्यांना आता भेटू द्यायचं नाही. याची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझी आहे. तुझ्या कठीण काळात आम्ही कामी आलो होतो ना, ही गोष्ट विसरायची नाही, समजलं? विसरायचं नाही असं म्हणून ते मनोजला धमकी देऊन रागातच तिथून निघून जातात. तेव्हा आता दक्षित सरसुद्धा मनोजजवळ येतो आणि त्याला म्हणायला लागतो की साहेबांचा मूड खूप खराब आहे हां. आता सानिका वहिनीसारखी अवस्था वल्लरी वहिनीची नको व्हायला, म्हणजे झालं, काळजी घ्या असं म्हणून आता दक्षित सरसुद्धा तिथून निघून जातात. तेव्हा मनोज खूप घाबरून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी तिच्या ऑफिसमध्ये असते. तेव्हा आता तिथे मनोज येतो आणि वल्लरीला विचारायला लागतो की येऊ का वल्लरी मॅडम. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघत विचारायला लागते की तुम्ही अचानक कसे काय इथे आला. तेव्हा आता लगेचच मनोज जाऊन आता खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो की आज ऑफिसचं काम लवकर संपलं तर म्हटलं आज घरी एकत्र जाऊया. यावर वल्लरी मनोजला म्हणते की बरं मला सांगा की तुम्ही आज नानावटी सरांकडे गेला होता का. तेव्हा मनोज जरा घाबरतो आणि म्हणायला लागतो की नानावटी सरांना मी कशाला भेटू, माझं काय काम होतं त्यांच्याकडे. तेव्हा वल्लरी संशयाने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की अच्छा. आता लगेचच मनोज विषय बदलत वल्लरीला म्हणायला लागतो की बरं काय ठरले मीटिंगमध्ये, मग कुठंपर्यंत आली आहे गणपतीची तयारी. तेव्हा आता वल्लरी सांगायला लागते की काय नाही, प्रेरणाताईंशी सगळं डिस्कस केलं आहे आणि विचारले त्यांना काय करायचं काय नाही. आता वल्लरी म्हणते की बरं अजित भाऊ आणि प्रेरणाताई आपल्याकडे राहायला येणार आहेत तर आपल्याला थोडी तयारी करावी लागेल त्या हिशोबाने. आणि म्हणते की मी ना खूप एक्सायटेड आहे. किती वर्षानंतर आम्ही सगळ्याजणी परत बुलबुल बागेत एकत्र राहायला येणार आहोत. आता मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिला ना की मलाही आनंद होतो वल्लू. आणि म्हणायला लागतो की चल असं म्हणून तो वल्लरीला हाताला पकडून न्यायला लागतो आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आणले कारमध्ये असं म्हणून तो वल्लरीला तिथून घेऊन जायला लागतो. तेव्हाच आता मनोजला कोणाचा तरी फोन यायला लागतो. आता मनोज वल्लरीला म्हणतो की इम्पॉर्टंट कॉल आहे, तो एक काम कर, तू कारमध्ये जाऊन सरप्राईज चेक कर, मी लगेचच येतो. तेव्हा वल्लरी ठीक आहे लवकर या असं म्हणून तिथून निघून जाते. आता मनोज फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि आता लगेचच वल्लरी गेले का हे कन्फर्म करतो आणि वल्लरीचा फोन घेऊन दौलत सोनवणेचा नंबर ब्लॉक करायला लागतो आणि मनातच म्हणतो की मला या दौलत सोनवणेला पुन्हा या वल्लरीच्या संपर्कात येऊन देऊन नाही चालणार. आता तेव्हाच वल्लरी परत तिथे येते. आता मनोजला विचारायला लागते की काय हो. तेव्हा वल्लरीला समोर बघून मनोज खूप घाबरतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज आणि पुष्पा फोनवर बोलत असतात. आता पुष्पा मनोजला म्हणते की वल्लरी ना मला माझ्या बहिणीसारखी आहे हो आणि मला माझ्या धाकट्या बहिणीला तिच्या आयुष्यातल्या खऱ्या गोष्टी सांगणं कर्तव्य आहे माझं. हे ऐकून आता मनोज खूप घाबरतो आणि म्हणायला लागतो की वहिनी तुम्हाला कसली मदत हवी आहे का. तेव्हा लगेचच आता पुष्पा तिचं खरं रूप दाखवत म्हणते की 2 लाख रुपये पाहिजेत मला. हे ऐकून मनोजला खूपच राग येतो. तर यानंतर वल्लरी आता मनोजला म्हणायला लागते तुम्हाला खरंच ब्रेकची खूप गरज आहे. तेव्हा मनोज वल्लरीवरती चिडतो आणि म्हणतो की अगं महत्त्वाचा कॉल आहे म्हणून मला बाहेर जाऊन बोलायचं आहे. तेव्हा वल्लरी लगेच मनोजला म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते असं म्हणून ती खूप रागाने मनोजकडे बघायला लागते. तर आता ही वल्लरी मनोजच्या विरोधात लढणार का आणि दौलत सोनवणेला न्याय मिळवून देणार का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.